केली? चल सेकंड टॉपिक स्टार्ट करूया बेटा. टॉपिकचं नाव काय आहे? सोल्युशन. ओके. आधीच्या स्टँडर्डला बघितलं बेटा आपण सोल्युशन. सोल्युशनचा अर्थ काय? सोल्युशनचा अर्थ काय? मिक्सचर. कशाचं मिक्सचर असणार आहे? 2 or more कॉम्पोनंट. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंटचं काय असणार आहे? मिक्सचर. मग 2-3 कॉम्पोनंट जर मिक्स केले तर आपण मिक्सचर म्हणतो त्याला. त्या मिक्सचर मध्ये समजा प्युअर कॉम्पोनंट असतील. 2 कसे कॉम्पोनंट घेतले बेटा आपण? प्युअर कॉम्पोनंट असतील. प्युअर कॉम्पोनंटचा अर्थ काय मॅडम? वॉटर. फक्त वॉटरच असणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. वॉटर आणि दुसरं काहीतरी समजा सॉल्ट असेल तर सॉल्ट सोल्युशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. 2 प्युअर कॉम्पोनंट असेल आणि त्या 2 कॉम्पोनंटला मिक्स केलं तर काय तयार होणार आहे? सोल्युशन. आणि ते सोल्युशन समजा सेम फेज मध्ये असेल. सेम फेजचा अर्थ काय? सेम स्टेट मध्ये असेल तर त्याला आपण होमोजिनियस सोल्युशन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस सोल्युशन. एक्झाम्पल वॉटर अँड सॉल्ट. पाण्यामध्ये मीठ मिक्स केलं दिसणार का वेगवेगळं आपल्याला? नाही ना. त्याला आपण म्हणायचं होमोजिनियस सोल्युशन. आणि समजा सोल्युशन वेगवेगळ्या फेज मध्ये असेल, वेगवेगळ्या स्टेट मध्ये असेल तर त्याला आपण हेट्रोजिनियस सोल्युशन म्हणतो. एक्झाम्पल वॉटर अँड ऑइल. पाण्यामध्ये ऑइल मिक्स केलं 2 फेज येतात का नाही? 2 स्टेट येतात, त्याला आपण हेट्रोजिनियस सोल्युशन. ठीक आहे. सो स्टार्टिंगला बेटा काय दिलं? इंट्रोडक्शन दिलेलं आहे. पहिला मिक्सचरचा अर्थ काय? मिक्सचर म्हणजे काय? 2 or more कॉम्पोनंट. त्याला आपण काय म्हणतो बेटा? मिक्सचर. सो व्हॉट इज द मिक्सचर? मिक्सचर इज 2 or more सबस्टन्स. कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्स. एक्झाम्पल काय दिले बेटा? एअर. एअर कशाचं मिक्सचर आहे? गॅसेस आहे, डस्ट पार्टिकल आहे. ओके. नेक्स्ट कुठलं दिलेलं आहे? रॉक. रॉक मध्ये काय असतात? मिनरल्स असतात. ठीक आहे. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंट मिक्स केलं, कंबाईन केलं तर काय तयार होणार आहे? मिक्सचर. आणि त्या मिक्सचरवरनं आपल्याला स्टडी करायचं आहे होमोजिनियस कुठल्या आणि हेट्रोजिनियस कुठला. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियसचा अर्थ काय बेटा? सेम. होमोचा अर्थ काय? सेम असेल. काय सेम असेल? त्यांची फेज म्हणजे त्यांची स्टेट. ओके. सो सोल्युशन. सोल्युशन जे आपल्या डेली लाईफ मध्ये फॉर्म होणार आहे. सो सोल्युशन काय बेटा? होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्स. सोल्युशन काय आहे? होमोजिनियस मिक्सचर आहे. होमोजिनियसचा अर्थ एकमेकांमध्ये नीट मिक्स होणारे. 2 किंवा 2 कॉम्पोनंट मिक्स केले आणि ते नीट मिक्स झाले असतील तर त्याला आपण काय म्हणतो बेटा? सोल्युशन म्हणतो. ठीक आहे. आणि युजुअली 2 असतील तर त्याला आपण बायनरी सोल्युशन म्हणायचं. 2 कॉम्पोनंट असतील त्याला आपण काय म्हणतो बेटा? बायनरी सोल्युशन. आणि आधी तर स्टँडर्डला स्टडी केला बेटा आपण. सोल्युशन जे आहे ते 2 कॉम्पोनंट ती बद्दल दॅट इज नथिंग बट सोल्यूट अँड सॉल्व्हर. ठीक आहे. सोल्युशन करताना जे लेस क्वांटिटी मध्ये असणार आहे त्याला आपण काय म्हणतो बेटा? सोल्यूट. आणि जे मोर क्वांटिटी मध्ये असेल त्याला आपण काय म्हणतो बेटा? सॉल्व. एक्झाम्पल ग्लुकोज सोल्युशन. ग्लुकोज सोल्युशन कसं तयार करतो? पाणी. पाण्यामध्ये 2 चमचे साखर घालतो तुम्ही. सो जास्त काय घेतले बेटा? पाणी घेतले ना. सो वॉटर काय झालं? सॉल्व. साखर काय झालं? सोई. आणि त्यामुळे तुम्हाला माहित असेल वॉटरला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो बेटा. बरं आहे. वॉटरला काय म्हणतो? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. कारण युनिव्हर्स मध्ये जास्त प्रमाणात सॉल्व्हंट म्हणून काय वापरतात? सो आपल्याला सोल्युशनचे टाईप बघायचे. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू सीईटीला एखादा एक्झाम्पल विचारते. सोल्युशनचे टाईप्स काय? आता आपल्याला सोल्युशन का अर्थ काय करायला बेटा? 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंट मिक्स केले तर आपल्याला काय मिळणार आहे? सोल्युशन. पण ते सोल्युशन ते कॉम्पोनंट कसे पाहिजे? मिक्स झालेले पाहिजे, होमोजिनियस पाहिजे, सेम फेज मध्ये पाहिजे. बरोबर आहे ना. मग त्या हिशोबाने कुठली स्टेट घेतलेली आहे त्या हिशोबाने सोल्युशनचे काय पडले? ते टाईप पडले. आणि त्या हिशोबाने इथं चार्ट आहे. तो चार्ट फार महत्वाचा आहे. चार्ट आहे तो चार्ट महत्वाचा आहे. काय सोल्युशन कशाने बनतो म्हणतो आपण? सोल्यूट आणि जे लेस क्वांटिटी ते सोल्यूट. मोर क्वांटिटी काय असणार आहे? सॉल्ट. ठीक आहे. मग रीड करताना आपण कसं रीड करतो बेटा? सॉलिड इन लिक्विड. रीड करताना कसं म्हणायचं? सोल्युशन कशाचं सोल्युशन आहे? सॉलिड इन लिक्विड. ठीक आहे. आता सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल काय बेटा? सी वॉटर. सी वॉटर माहिती ना? समुद्राचं पाणी. समुद्राचं पाणी कसं असतं बेटा? खारं असतं. पाणी जास्त आहे आणि त्यामध्ये मीठ कमी आहे ना. सो कमी असलेलं काय आहे? सॉलिड स्टेट मध्ये मीठ. जास्त क्वांटिटी मध्ये पाणी आहे लिक्विड स्टेट मध्ये. तर ते सॉलिड इन लिक्विड. रीड करताना कसं करतो? सॉलिड इन लिक्विड. एक्झाम्पल कुठले आहे? सी वॉटर, आपलं ग्लुकोज सोल्युशन, शुगरी वॉटर आणि हे महत्वाचं सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू हे एक्झाम्पल महत्वाचं. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन. आपल्याला वाटतं बेन्झोइक ऍसिड सुद्धा लिक्विड आहे आणि बेन्झिन सुद्धा काय वाटतं बेटा? लिक्विड आहे. पण बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन हे कशाचं एक्झाम्पल आहे? सॉलिड इन लिक्विड. हे महत्वाचं आहे. बाकीचे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. काही 2-3 एक्झाम्पल आहेत ते महत्वाचे आहे. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन इट इज एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन. सेकंड एक्झाम्पल सॉलिड इन सॉलिड. दोन्ही काय असतील बेटा? सॉलिड. आणि बेस्ट एक्झाम्पल अलॉय. अलॉय माहिती आपल्याला. अलॉय म्हणजे मिक्सचर ऑफ मेटल. मग कुठले बघा? ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, स्टील आहे. ठीक आहे. स्टेनलेस स्टील. हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? सॉलिड इन सॉलिड. आणि इथं सोल्यूट सुद्धा सॉलिड आहे, सॉल्व्हंट सुद्धा काय असणार आहे? सॉलिड. थर्ड सॉलिड इन गॅस. सॉलिड कमी आहे, गॅसची क्वांटिटी जास्त. एक्झाम्पल आयोडीन इन एअर. बेस्ट एक्झाम्पल विक्स.
सध्या झालं विक्स लावतो ना आपण बेटा, ठीक आहे. विक्स सॉलिड आहे, लावल्यानंतर त्याचे वेपर्स येतात नाही, तयार होतात नाही. सो एक्झाम्पल सॉलिड इन गॅस. कशाचं एक्झाम्पल आहे त्याचं एक्झाम्पल काय, आयोडीन ए, ठीक आहे. कळतंय का? त्याच्यामध्ये दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. पहिलं कुठलं, सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल काय, बेन्झॉइक ऍसिड ए, बेन्झिन. आणि सॉलिड इन गॅसचं एक्झाम्पल काय बेटा, आयोडीन इन ए. ओके. सेकंड टाइप लिक्विड शेप. बघा लिक्विड इन लिक्विड म्हणजे दोन्ही काय असते. एक्झाम्पल आहे बेटा गॅसोलीन. गॅसोलीन सारखं काय बेटा, क्रूड ऑइल. ज्यावेळेस आपण जमिनीतनं कच्चं के काढतो का नाही, त्यामध्ये सगळे ऑइल मिक्स असतात, पेट्रोल मिक्स असतं, डिझेल मिक्स असतं, केरोसिन मिक्स असतं, ते मिक्स आहेत ना. सो ऑइल इन ऑइल, सो लिक्विड इन गॅसोलीन. तसं ते तुम्हाला मग वाचताना काय असतं, गॅसोलीन म्हणजे गॅस इन लिक्विड वाटतं, पण ते काय आहे एक्झाम्पल, लिक्विड इन लिक्विड. दुसरं एक्झाम्पल इथेनॉल इन वॉटर. इथेनॉल इन वॉटर दारू पाण्यामध्ये मिक्स होऊन पितात का, सो लिक्विड अँड लिक्विड. लिक्विड इन सॉलिड. लिक्विड कशामध्ये मिक्स केलं बेटा, सॉलिड मध्ये. 10th स्टँडर्डला आपण एक्झाम्पल बघितलं, आठवतं का बेटा, अमलगम. अमलगम म्हणजे कंपल्सरी काय असणार आहे तिथं, मर्क्युरी. आणि मर्क्युरी रूम टेम्परेचरला कुठल्या स्टेट मध्ये असते बेटा, लिक्विड स्टेट मध्ये असते. बरोबर आहे. मर्क्युरी रूम टेम्परेचरला कुठल्या स्टेट मध्ये असते, लिक्विड. मग त्याच्यामध्ये कुठलाही मेटल मिक्सर, तर ते एक्झाम्पल कशाचं असणार आहे, लिक्विड इन सॉल्ट. मर्क्युरी आणि काय असणार एखादं मेटल, हे एक्झाम्पल काय आहे, लिक्विड इन सॉल्ट. लिक्विड इन गॅस, जास्त क्वांटिटी गॅसची असेल, कमी क्वांटिटी कशाची असेल बेटा, लिक्विडची असणार. एक्झाम्पल आहे बघा क्लोरोफॉर्मिन नायट्रोजन. एक्झाम्पल काय आहे, क्लोरोफॉर्मिन नायट्रोजन. ठीक आहे. गॅसोलिन बोर्डाला पडलेलं बेटा, गॅसोलिन इज एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे गॅसोलिन, लिक्विड इन लिक्विड सेक्शन. आणि लास्ट बेटा गॅस पार्ट. कुठले बघा, गॅस इन लिक्विड. आपण कोल्ड्रिंक पितो ना, तो पण उघडला तर गॅस बाहेर पडते नाही, म्हणजे ती गॅस कशामध्ये डिझॉल्व्ह केलेली असते, लिक्विड मध्ये. गॅस कशाने डिझॉल्व्ह केलाय, लिक्विड मध्ये. सो कार्बोनेटेड वॉटर. हे सुद्धा बोर्डाला पडले, कार्बोनेटेड वॉटर इज एक्झाम्पल. जास्त पडलं होतं कार्बोनेटेड वॉटर. कशाचं एक्झाम्पल आहे, गॅस इन गॅस इन सॉलिड. गॅस आहे आणि ती कुठं असली आहे, सॉलिड. एक्झाम्पल हायड्रोजन इन पॅलेडियम. पॅलेडियमचं जरी कुठलाही मेटल असतो, प्लॅटिनम असतो, निकेल असेल, कुठलाही असेल. सो हायड्रोजन गॅस आहे, ती कुणावर दोन बसलेली आहे, सॉलिड कुठला आहे, प्लॅटिनम, पॅलेडियम, निकेल. आणि सगळं लास्ट गॅस ए. ठीक आहे. याच्यामधले एक्झाम्पल कुठले कुठले लक्षात ठेवा बेटा, बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झिन, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गॅसोलिनचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. कार्बोनेटेड वॉटर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. बाकीचे काही तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आपल्याला काय बघायचं बेटा, सोल्युशन बघायचं. कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व. ठीक, मला सोल्युशन तयार करायचं. बेस्ट एक्झाम्पल, घरी आपण काय घेतलं बेटा, एक ग्लास पाणी घेतलं, त्या एक ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे काय घातले बेटा, शुगर घातली. किती शुगर ऍड केली बेटा, 2. आणि चेक केलं चमच्याने, साखर दिली की पाणी बऱ्यापैकी गोड लागतं. मी अजून 2 चमचे ऍड करते, अजून शेक करते, समजा विरघळली, अजून 2 चमचे ऍड करते. एक पॉइंट असा येतो ज्या पॉइंटला आल्यावर साखर विरघळायचं, डिझॉल्व्ह व्हायचं बंद होते बेटा. जेवढं तुम्ही सॉल्व्हंट घेतलेलं आहे, जेवढं तुम्ही वॉटर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस सोल्यूट ऍड करता, तर सोल्यूट डिझॉल्व्ह करायला डिझॉल्व्ह आलंय, अजून घालायला डिझॉल्व्ह आलंय, पण एक पॉइंट येतो ज्या पॉइंटला ते डिझॉल्व्ह व्हायचं थांबतंय. ज्या पॉइंटला हे डिझॉल्व्ह व्हायचं स्टॉप होईल, त्या सोल्युशनला म्हणायचं आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याला काय म्हणा बेटा, सॅच्युरेटेड सोल्युशन. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी एक ग्लासनी काय घेतले, पाणी घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातले, विरघळलं, अजून 2 विरघळलं. असं करत करत मी 10 चमचे साखर घातले आणि ते 10 चमचे विरघळले. पण ज्यावेळेस मी 11वा चमचा साखर घालते, त्यावेळेस आता मात्र ते विरघळले, की साखर तशीच राहिली, साखरचे पार्टिकल तसंच दिसाले. म्हणजे 10 चमचे ज्यावेळेस मी साखर घातले होते, ते सोल्युशन कसलं सोल्युशन होतं, सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे मॅक्झिमम सबस्टन्स त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार. मी अजून घालायला मॅडम 10 11 केले, 12 केले, 13 केले, डिझॉल्व्ह होणार आहे का ते, नाही. त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि त्या सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनला तिथं काय दिसतंय, पार्टिकल. त्यालाच आपण काय म्हणलं होतं, प्रेसिपिटेट. तिथं काय दिसायला स्टार्ट करतात, प्रेसिपिटेट दिसायला स्टार्ट करतात. ठीक आहे. सो ऍट गिवन टेम्परेचर, दिलेल्या गिवन टेम्परेचरला किती अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह होतंय सॉल्वंट मध्ये, पर युनिट सॉल्वंट मध्ये, त्याला म्हणायचं आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. ठीक आहे. बघा काय म्हणलेलं आहे, सपोज दॅट सोल्यूट ऍडेड टू द सॉल्वंट. सोल्यूट कुठे ऍड केले बेटा, सॉल्वंट. इट डिझॉल्व रेडिली फर्स्ट, पहिल्या लवकर डिझॉल्व होते. ठीक आहे. द डिझोल्युशन देन स्लो डाऊन. हळूहळू जसं घालते तसं डिझोल्युशन काय बेटा, कमी होईल, लगी फास्ट विरघळणार नाही. कधी, ज्यावेळेस मी मोर सोल्यूट त्याच्यामध्ये काय करते, ऍड. मी अजून ज्यावेळेस ऍड करते, इफ यू कंटिन्यू देन ऍडिशन ऑफ सोल्यूट, डिझोल्युशन स्टॉप. मी अजून साखर ऍड करायला, अजून साखर ऍड करायला, साखर विरघळायची काय होते, थांबते. त्या सोल्युशनला काय म्हणायचं आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन.
डायनामिक इक्विलिब्रियम, आणि त्या पॉईंटला काय होतं बेटा, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे, हे साखर आहे आणि हे वॉटर आहे, यांच्यामध्ये डायनामिक इक्विलिब्रियम. साखर विरघळते आहे, परत पार्टिकल तयार होते, साखर विरघळते आहे, परत पार्टिकल तयार होते, त्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम. विरघळती म्हणजे डिसोसिएशन होते, पार्टिकल तयार होते म्हणजे काय होतं बेटा, क्रिस्टलायझेशन तयार. ठीक आहे, त्याच्यावर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, एक इक्विलिब्रियम असणार आहे. मग सॅच्युरेटेड सोल्युशन त्याच्यावर म्हणलं आताच बेटा आपण, मॅक्झिमम सोल्यूट त्याच्यात आहे. 10 चमचे आहे ना साखर, 11व्या चमच्याला ती विरघळली आहे का, नाही. Saturated solution contain maximum amount of solute dissolved in a given amount of solvent at given temperature. हे महत्वाचं. आणखी मी जर टेम्परेचर दिले तर साखर विरघळली सुद्धा रे का, चहा करताना बघितलं असेल तुम्ही, टेम्परेचर वाढवलं तर साखर लवकर विरघळते. ठीक आहे, सो ऍट गिवन टेम्परेचर ही टर्म महत्वाची. मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ गिवन सॉल्वंट ऍट अ गिवन टेम्परेचर, त्याला म्हणायचं आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा सोल्युबिलिटी. कशाला म्हणायचं सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटी म्हणजे विरघळण्याची टेंडन्सी. दिलेल्या टेम्परेचरला, दिलेल्या पाण्यामध्ये, दिलेल्या सॉल्व्हंटमध्ये किती सोल्यूट विरघळते त्याला म्हणायचं त्याची सोल्युबिलिटी. ठीक आहे, म्हणजे काय मॅडम, समजा 1 लिटर पाणी, किती माझे बेटा 1 लिटर पाणी, त्या 1 लिटर पाणीमध्ये आपल्या अंडरस्टँडिंगसाठी मगाशी 10 चमचे साखर विरघळत होती, समजा इथे 20 चमचे साखर विरघळत असेल. मॅक्झिमम किती विरघळते बेटा, 20 चमचे साखर विरघळते. ठीक आहे, सो 20 चमचे काय झालं, सोल्यूट. पाणी किती झालं, 1 लिटर. सो अमाऊंट ऑफ सोल्यूट, बघा इथं काय सोल्युबिलिटी काय, सोल्यूट इट इज द अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम. दिलेल्या सोल्युशन मध्ये किती सोल्यूट आहे, कशामध्ये, पर लिटर, पर युनिट ऑफ व्हॉल्यूम. 1 लिटर पाण्यामध्ये किती सोल्यूट आहे कुणाच्या सॅच्युरेटेड सोल्युशनला, त्याला आपण म्हणायचे त्याची सोल्युबिलिटी. मगाशी काय होतं, 10 चमचे होते का रे, सो 10 चमचे साखर आहे, ती 10 चमचे साखर कशामध्ये होते, एका ग्लासमध्ये होते. समजा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ते ग्लास झालेला असेल 100 ml, सो 10 चमचे साखर इन 100 ml सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे ती झाली त्याची सोल्युबिलिटी. आणि सोल्युबिलिटीचे युनिट महत्वाचं बेटा, सोल्युबिलिटीचे युनिट काय आहे, मोल पर लिटर. म्हणजे मोल पर लिटरचा आता काय, हे जी साखर पाणी घेतलेलं आहे, 1 लिटर पाणी आहे, त्याच्यामध्ये किती मोल डिझॉल्व्ह झालेत साखरेचे, 1 लिटर, 1 मोल, 2 मोल, 4 मोल, व्हॉटएव्हर आहे. नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह इन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड ऍज सोल्युबिलिटी. 1 मार्काला क्वेश्चन विचारला होता, राईट युनिट ऑफ सोल्युबिलिटी. काय युनिट सोल्युबिलिटी बेटा, मोल पर लिटर. सोल्युबिलिटीचे युनिट काय लक्षात ठेवायचं आहे, मोल पर लिटर. कळतंय काय कन्सेप्ट बघतोय आपण, सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्युशन बघितलं, सोल्युशन माहिती आपल्याला काय, मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये 2 कॉम्पोनंट, कुठले कुठले, सोल्यूट अँड सॉल्व्हंट. त्या हिशोबाने आपल्याला टॉपिक स्टार्ट करायचा आहे. पहिला कुठला स्टार्ट केला कन्सेप्ट, सॅच्युरेटेड सोल्युशन. कशाला म्हणलं बेटा सॅच्युरेटेड सोल्युशन, दिलेल्या टेम्परेचरला जास्तीत जास्त किती सोल्यूट विरघळत आहे, किती सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकते, त्याला आपण काय म्हणलं, सॅच्युरेटेड सोल्युशन. 1 ग्लास मध्ये किती डिझॉल्व्ह झाली, फक्त 10 चमचेच, मग ते काय झालं, सॅच्युरेटेड. अजून 11वा चमचा टाकलं तर सॅच्युरेटेड होईल का, ते सुपर सॅच्युरेटेड. त्या पॉइंटला काय होईल बेटा, प्रेसिपिटेशन पार्टिकल दिसते. बरोबर आहे. मग सोल्युशन, सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं, सोल्यूट, त्याच्यामध्ये सोल्यूट प्रेझेंट असणार आहे पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट, आणि युनिट काय बेटा त्याचं, मोल पर लिटर. ठीक आहे, 1 मार्काला मी विचारते, कुठले फॅक्टर डिपेंड आहेत कशावर बेटा, सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी कशावर डिपेंड आहे. ठीक आहे, फर्स्ट फॅक्टर आहे बेटा सोल्यूट कोण आहे आणि सॉल्व्हंट कोण आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. पहिला फॅक्टर कुठला बेटा, सोल्यूट अँड सॉल्व्हंट. मी बेस्ट एक्झाम्पल देते. ठीक आहे, पाणी घेतलंय, ठीक आहे, त्या पाण्यामध्ये 1 चमचा साखर घाला, आणि दुसरं पाणी घेतलंय त्याच्यामध्ये 1 चमचे माती टाका. स्टार्टिंगला मिक्स झालं असं तरी ती माती, काही वेळानंतर माती काय होती बेटा, सेटल होती का नाही, म्हणजे विरघळली आहे का माती. दुसरं, अजून 1 ग्लास पाणी गेलं त्यानंतर दड घाला, दड काय विरघळते का, नाही ना, म्हणजे नेचर महत्वाचं आहे, त्यांची रिॲक्शन होणे महत्वाची. सोल्यूट मध्ये आपण काय, सॉरी सॉल्व्हंट मध्ये काय ऍड करायला, आपण सोल्यूट ऍड करायला ना, हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये इंटरॅक्शन पाहिजे, केमिकल रिॲक्शन झाली पाहिजे, बॉन्डिंग झाली पाहिजे, तरच ते काय होती बेटा, डिझॉल्व्ह होते. आणि त्यामुळे एक टर्म आहे बेटा, लाईक डिझॉल्व्ह लाईक. लाईक डिझॉल्व्ह लाईकचा अर्थ काय, तुमची जी काही वेवलेंथ आहे ते तुमच्या फ्रेंडची जुळते का नाही. आता तुम्ही कशा असणार आहे, बोलकी असेल तर तुमची फ्रेंड सुद्धा बोलकीच असते, असं नसताना तुम्ही बी शांत आहे तुमची फ्रेंड बी शांत आहे असं असेल, पण तुम्ही एकदम बोलकी आणि तुमची फ्रेंड शांत आहे असं नसणार आहे. लाईक डिझॉल्व्ह लाईक म्हणजे ज्यांच्याशी वेवलेंथ जुळती, ज्यांच्याशी रिॲक्शन होती त्यांच्यासोबतच रिॲक्शन होती, त्याला म्हणायचं लाईक डिझॉल्व्ह. मग बेस्ट एक्झाम्पल वॉटर. वॉटर मध्ये काय टाकलं मगाशी आपण, शुगर, डिझॉल्व्ह झाली का, कारण की त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. दुसरं पाणी, पाण्यामध्ये काय टाकलं, मीठ, मीठ विरघळते ना, त्यांच्यामध्ये सुद्धा काय असते बेटा, हायड्रोजन बॉन्डिंग असते, इंटरनल बॉन्डिंग असते. ठीक आहे, सेम दुसरं एक्झाम्पल आहे, म्हणजे हे काय झाले, ओलार. ओलार मध्ये, ओलारचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला, ओलारचा अर्थ काय बेटा, 2 पॉइंट NaCl काय असणार, Na+Cl-, त्याला म्हणायचं पोलार. ठीक आहे, मग पोलार सोल्यूट असेल तर सॉल्व्हंट सुद्धा कसं असलं पाहिजे बेटा, पोलारच असलं पाहिजे. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये NaCl ला कशात ऍड करायला, वॉटरमध्ये ऍड करायला ना. ठीक आहे, मग 11वीला एक्झाम्पल बघितले, आठवतं का नाही बघा, Na+ काढला होता, त्याच्या बाजूला काय दिलं बेटा आपण,
OH मायनस OH मायनस अशी इंटरनल. OH मायनस त्याला ओढालेली अशी डायग्राम पाडली की आठवते ना सॉलिड स्टेट मध्ये. ठीक आहे, अशी काय असणार आहे इंटरनल बॉन्ड. सो पोलार मध्ये पोलार डिझॉल्व्ह होतात, नॉन पोलार मध्ये नॉन पोलार डिझॉल्व्ह. ठीक आहे, सो काय दिलंय बघा. सबस्टन्स, कसले सबस्टन्स हॅव्हिंग सिमिलर इंटरमॉलिक्युलर बॉन्ड. त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कशी असली पाहिजे, सिमिलर असली पाहिजे, मग तेच काय होते बेटा, डिझॉल्व्ह. एक्झाम्पल पोलार. पोलार कशात डिझॉल्व्ह होतील बेटा, पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होते. पोलारचा अर्थ काय, दोन तो प्लस आणि मायनस, दोन पोल आहेत ना ते, नॉर्थ पोल साऊथ पोल सेम तसं. सो दिस इज बिकॉज काय होणार, सोल्यूट सॉलिड इंट्रॅक्शन, सोल्यूट सॉल्व्हंट इंट्रॅक्शन, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंट्रॅक्शन. पोलार असेल तर प्लस मायनस असेल, तो प्लस मायनस सोल्यूट सोल्यूट मध्ये असेल, सॉल्व्हंट सोल्यूट मध्ये असेल किंवा सॉल्व्हंट सॉल्व्हंट मध्ये असणार आहे. एक्झाम्पल घेतील ना NaCl. NaCl मध्ये काय असतं, स्ट्रॉंग आयर्न डायपोल इंट्रॅक्शन आणि काय असणार आहे, हायड्रोजन बॉन्ड. CET ला क्वेश्चन पडतं. NaCl डिझॉल्व्ह इन वॉटर डॅश बॉन्डिंग प्रेझेंट, कुठली असणार, आयर्न डायपोल इंट्रॅक्शन आणि काय असेल बेटा, हायड्रोजन बॉन्ड. दुसरं एक्झाम्पल तुम्ही दिले बघा, नॉन पोलारचं. कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्ह इन बेन्झीन. नॉन पोलार कोलेस्ट्रॉल टर्म ऐकली ना बेटा, जास्त आपण ऑइली वगैरे खाल्ल्यावर होतं ना आपल्या बॉडीचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढत, म्हणजे ते काय नॉन पोलार आहे. आणि ते कशात डिझॉल्व्ह होतं बेटा, बेन्झीन. बेन्झीन बेटा माहिती आहे बरं आहे ना, बेन्झीन केमिकल आहे. ठीक आहे, आणि बेन्झीन हे ऍक्वियस नाही आहे, बेन्झीन अरोमॅटिक कंपाऊंड आहे. हायड्रोकार्बन टॉपिक मध्ये बघितले आपण, बरं आहे ना. बेन्झीनचं स्ट्रक्चर आठवतं का बेटा, असं होतं स्ट्रक्चर, अशा अल्टरनेट बॉन्ड. ठीक आहे, सो CBL कोलेस्ट्रॉल कशा डिझॉल्व्ह होते बेटा, ठीक आहे, हा पहिला फॅक्टर. सेकंड फॅक्टर काय म्हणते, शुगरचे बी दिले, शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, कुठली बॉन्डिंग असणार बेटा. दुसरा आहे टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉलिड. आपल्याला माहितीये, पाणी घ्या, पाण्यामध्ये साखर घाला, विरघळते. पण मी 2 घेतले, 2 ग्लास पाणी घेतले, त्याच्यामध्ये 5 चमचे साखर घातली. एकाला टेम्परेचर दिले, एकाला तसंच ठेवले, कुठली लवकर विरघळेल बेटा, टेम्परेचर दिले. हे आपल्याला फॅक्टर माहिती. ठीक आहे, पण काही रिएक्शन कसे असतात बेटा, आपण टेस्ट स्टँडर्डला बघितले. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक आठवतात बेटा. एक्झोथर्मिक कुठं कधी म्हणली होती आपण, हीट काय होते, रिलीज होते. एंडोथर्मिक म्हणजे हीट काय होते, ऍब्सॉर्ब, सोल्युबिलिटी होतं ना तसं शिकेल. एखादा सबस्टन्स ज्यावेळेस पाण्यात विरघळतो, कधी कधी तो हीट रिलीज करतो. आणि बेस्ट एक्झाम्पल तुमचं ऑब्झर्वेशन किती, आय डोंट नो, चुना. चुना माहिती का, चुना पाण्यात घेतल्यावर पाणी गरम होतं, माहिती का तुम्हाला, पाण्यात वाफ येत असते. चुना हातात घेतला का, चुना पान खात असतो माहिती का. ठीक आहे, ते चुना जास्त खाल्ल्यावर असं बघ होतं चेहऱ्याला, बरं आहे ना, का, कारण की एक्झोथर्मिक रिएक्शन. चुना ज्यावेळेस पाण्यात घालतात, ठीक आहे, कलर बी देत होतात. आमच्या एक टाइमला आमच्या इथे कलर देत होते, पण त्यांचे हात असं येलो होते का, कारण की एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणजे चुना पाण्यात घातल्यावर विरघळेल आणि तिथं काय देणार, हीट बाहेर पडणार. ती रिएक्शन झाली की एक्झोथर्मिक. काही रिएक्शन, काही सबस्टन्स पाण्यात घातले तर हीट काय करतील बेटा, ऍब्सॉर्ब. म्हणजे काय होईल, ते पाणी काय होईल, नॉर्मलचं काय होईल, थंड होईल. बरं आहे ना, कारण की तिथली ती हीट काय केलेली आहे, ऍब्सॉर्ब केलेली आहे. सो CET पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. पहिलं एक्झाम्पल KCl. KCl कसला आहे बघा, एंडोथर्मिक. म्हणजे मी जर KCl ला कुठं घातले बेटा, पाण्यात घातले, तर ही प्रोसेस कुठली आहे, एंडोथर्मिक. एंडोथर्मिक सारखं काय, हीट काय होणार, ऍब्सॉर्ब होणार. हीट काय बेटा, ऍब्सॉर्ब. 10वीला इथे एक गिव रिझन सुद्धा होता, आपण गिव रिझन बघितलं, 2 टॉप घेतले होते, त्याच्यामध्ये एकामध्ये NaCl KCl असं घातलं होतं. त्यानंतर नेक्स्ट काय म्हणलंय बघा, दुसरं एक्झाम्पल दिलं, कॅल्शियम क्लोराईड, लिथियम सल्फेट डिझॉल्व्ह इन वॉटर विथ रिलीज इन हीट. चुना पाण्यात घातल्यावर हीट रिलीज होणार आहे, लिथियम सल्फेट घातल्यावर सुद्धा हीट रिलीज होणार आहे. म्हणजे ही रिएक्शन कुठली असणार, एक्झो. CET पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. KCl एंडोथर्मिक, CaCl2 Li2SO4 कुठली आहे बेटा, एक्झोथर्मिक. अजून पुढे एक्झाम्पल आहेत बघा, CaCl2 एक्झोथर्मिक आहे. आणि अजून एक एक्झाम्पल आहे, NH4NO3 अमोनियम नायट्रेट. ही सुद्धा कुठली रिएक्शन आहे बेटा, एंडोथर्मिक रिएक्शन. अमोनियम नायट्रेट सुद्धा कुठली रिएक्शन आहे, एंडोथर्मिक रिएक्शन. इथे एक्झाम्पल दिले, हे डायग्राम दिले. CET ला याच्याबद्दल विचारेल क्वेश्चन. काय डायग्राम सांगते बघा, हे काय बेटा, टेम्परेचर, आणि हे काय आहे, सोल्यूट. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर गॅस विरघळायला पाहिजे ना, तो सबस्टन्स विरघळायला पाहिजे ना. आपण काय शिकलो बेटा, टेम्परेचर वाढलं तर जास्त विरघळायला पाहिजे तरी. मग ते प्रत्येकाचं बघितलंय. पहिला कुठला आहे बघा, NaCl. टेम्परेचर किती आहे, 100. एवढं फरक पडायला का बेटा, नाही, विरघळायला पण बऱ्यापैकी विरघळ. म्हणजे नॉर्मलला सुद्धा 30ला सुद्धा तेवढंच आहे, 40ला सुद्धा तेवढंच आहे, फक्त थोडासा त्याच्यामध्ये काय करायला फरक पडा. दुसरा बघा KCl, थोडासा फरक पडलाय, एवढी होती एवढी झाली आहे. म्हणजे इथं समजा ही 40 होती, सोल्युबिलिटी इथं किती झाली बेटा, 6. पुढं केबीआर मध्ये बघा किती फरक पडलाय, 60 कुठे गेलाय त्यांनी, 100 नाही, 110 ला गेलाय.
60 कुठे गेलेला आहे 110. NaBr सुद्धा तसंच आहे बघा, थोडाच फरक पडलेला आहे. जास्त फरक कुणाचं पडलंय बघा, Na पडलंय का? हा किती किंवा 70 घ्यायचा आणि हे किती घ्या 170. बरोबर आहे. 0 डिग्री सेल्सिअसला किती डिझॉल्व आहे तो 70. 100 डिग्री सेल्सिअसला किती झालंय 170. म्हणजे 100 डिझॉल्व वाढलंय. ठीक आहे. त्यानंतर KNO3 बघा बेटा, 0 डिग्री सेल्सिअसला किती आहे बेटा 10 कन्सिडर करू आणि 100ला किती आहे 250च्या रेंज मधून. कळते का? इथं ग्राफ दिलंय, हे महत्वाचं बघा. सोल्युबिलिटी कुणाकुणाची NaBr, NaCl, KC. कुठं कुठं आहे बघा NaBr आहे, NaBr, NaCl, KC. स्लाइटली चेंज होते. बरोबर आहे का? हे बघा ग्राफ असत आहे का रे, थोडीशी चेंज झाली का रे? टेम्परेचर कितीही वाढवा, पूर्ण विरघळलंय का ते? थोडीशी काय झाली आहे चेंज झाली. पुढं KNO3, NNO3. कुठं आहे KNO3 बघा, KNO3, NNO3. यांची मात्र वाढली आहे बघा, वाढली आहे ना? त्यांची मात्र काय झाली बेटा इन्क्रीज झाली, इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. ठीक आहे. आणि कुठला दिलं बघा Na2SO4. कुठं आहे Na2SO4 बघा, दिलंच नाही का Na2SO4 होतं? नाही दिलं. Na2SO4 डिक्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. हे महत्वाचं सीईटीला वाटतंय. सोडियम सल्फेट जर आपण टेम्परेचर दिलं तर विरघळायला पाहिजे ना बेटा, तर तो विरघळत नाही. थंड असताना विरघळतो, पण मी टेम्परेचर दिले तर त्याचे काय दिसतात क्रिस्टल पार्टिकल दिसतात. कळते का? तो हे लक्षात ठेवायचं, सीईटीला हे पडेल. ठीक आहे. Na2SO4 ची सोल्युबिलिटी कमी होते कधी टेम्परेचर वाढतं. कळते इथपर्यंत? काय इथपर्यंत बेटा? आता हे सगळं कशाचं बघितलं बेटा आपण, सॉलिड आणि लिक्विड. आता बघायचं गॅस. काय बघायचं बेटा गॅस. एक इमॅजिन करून सांगा, एक कंटेनर घेतलं बेटा, त्या कंटेनरला मी टेम्परेचर दिले, पाणी आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर दिले. टेम्परेचर दिल्यावर समजा त्याच्यामध्ये कुठली गॅस असेल, ती गॅस त्यात राहील का त्यातच म्हणजे उडून जाईल बेटा? टेम्परेचर वाढवल्यावर उडून जाईल ना. टेम्परेचर जसं देईल तसं प्रेशर काय होणार आहे बेटा लूज होईल आणि ते काय होणार आहे उडून जाणार आहे. म्हणजे एक इन्सिडेंट दिले बघा बेटा. ठीक आहे. युनायटेड स्टेट मध्ये पाणी सोडत होते बेटा, रिव्हरच्या पाण्यामध्ये काय सोडत होते इंडस्ट्रियल कूलिंग करत होते. बघा काय म्हणलेलं आहे युनायटेड स्टेट अबाउट किती आहे बघा, ते किती बिलियन्स आहे बरं आहे का 10 लाख बिलियन गॅलन्स ऑफ वॉटर फ्रॉम रिव्हर लेक यूज फॉर इंडस्ट्रियल कूलिंग. इंडस्ट्रियल कूलिंग साठी वापरत होते. म्हणजे पाईपलाईन असणार, काय रिव्हर मधून थंड पाणी येणार, इंडस्ट्रीमध्ये जाणार, इंडस्ट्री मधल्या गरम पाण्याला काय करणार ती थंड करणार. टेन्थ स्टँडर्डला बघितले आठवते का कूलिंग कंडेन्सर होतं त्या हिशोबात. कूलिंग प्रोसेस हीट द वॉटर. त्या प्रोसेसमध्ये काय म्हणणार बेटा पाणी काय होत होतं गरम होत होतं. कन्सेप्ट काय आलाय बघा, इथं रिव्हर आहे, रिव्हर पासून कसलं पाणी आलं बेटा थंड. इंडस्ट्रीत चाललंय, इंडस्ट्रीत पाणी कसलं आहे गरम, त्या गरम पाण्याला ते काय करायलंय थंड करायलंय आणि स्वतः गरम होऊन चाललंय. म्हणजे रिव्हर मध्ये बॅक जाताना कुठलं पाणी चाललंय गरम पाणी चाललंय. ठीक आहे. हॉट वॉटर रिटर्न टू द रिव्हर. आणि कुठलं चाललंय आता थंड पाणी रिव्हर मधनं यालंय, इंडस्ट्रीच्या गरम पाण्याला थंड करायलंय आणि गरम पाणी कुठं चाललंय रिव्हर मध्ये. त्यामुळे बघा याच्यामध्ये काय होते सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन डिक्रीजेस इन हॉट वॉटर. आता गरम पाणी असल्यावर काय होणार तिथं जे काही ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला असतो पाण्यामध्ये तो काय होतो बेटा उडून जातो, इव्हॅपोरेट होतो, म्हणजे आपण निघून जातो. आणि त्यामुळं पुन्हा अफेक्ट होतो बेटा ऍक्वॅटिक लाईफवर अफेक्ट. कारण की पाण्यामध्ये जो डिझॉल्व्ह ऑक्सिजन तो फिश वापरतात ना, फिश पाण्यामध्ये असतात ना, त्यामुळं जे जर टेम्परेचर वाढवलं तर गॅस डिझॉल्व्ह व्हायची प्रोसेस काय होते बेटा. आणि त्यासाठी आपण टेम्परेचर कन्सेप्ट न बघता आपण काय बघतो बेटा प्रेशर. आणि हे सर्वात महत्वाचं आहे, हेनरी लॉ कन्सेप्ट इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. कुणासाठी गॅसेस कंडिशन्स आहे. ठीक आहे. काय सांगतो बघा, प्रेशर वाढलं तर सोल्युबिलिटी वाढणार आहे. जेवढं प्रेशर तेवढं गॅस आत जाईल लिक्विड मध्ये. ठीक आहे. सो प्रेशर जे आहे ते डायरेक्टली अफेक्ट करणार आहे कशाला बेटा गॅसेस केसमध्ये सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस. सो सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. प्रोपोर्शनलिटी साइन करण्यासाठी कॉन्स्टंट घेतो. इथं कॉन्स्टंट काय घेतलं बेटा आपण KH. H फॉर हेनरी, परत आला हेनरी. H काय बेटा हेनरी. सो हा KH चं काय नाव आहे बेटा हेनरी कॉन्स्टंट. ठीक आहे. तो काय सांगतो बेटा हेनरी लॉ. 2 मार्कल क्वेश्चन पडलेला. सेट द हेनरी लॉ. काय सांगतो हेनरी बेटा सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. प्रोपोर्शनलिटी साइन घालायचे. प्रोपोर्शनलिटी साइन घालण्यासाठी काय घेतलं होतं आपण कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट घ्यायचा बेटा KH. सो व्हॉट इज द KH. KH इज नथिंग बट हेनरी कॉन्स्टंट. सो KH इज इक्वल टू काय ना हा P तर मल्टिप्लाय इकडे केला काय बेटा डिवाइड. सो व्हॉट इज S मीन्स काय बेटा सोल्युबिलिटी. T म्हणजे काय आहे प्रेशर.
अवश्य सोल्युबिलिटीचे युनिट सांगितले. काय सांगितले सोल्युबिलिटी युनिट बेटा? मोल पर लिटर. आणि प्रेशरचं काय बेटा? बार. सो युनिट एक माताला पडले. मेन्शन द युनिट ऑफ हेनरी कॉन्स्टंट. हेनरी केएच युनिट विचारलेला आहे. सो केएच युनिट काय बेटा? मोल पर डीएम क्यूब किंवा मोल पर लिटर पर बार. ठीक आहे, तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. मोल डिवायडेड बाय लिटर बार किंवा मोल. ठीक आहे, लिटर आणि ही बार असं लिहिलं तरी चालेल, की असं मायनस लिहिलं तरी चालेल. 1 मार्काला युनिट पडतो. ठीक आहे, सो 2 मार्काला क्वेश्चन विचारतील स्टेट हेनरीज लॉ. तो काय सांगायचं हेनरीज लॉ बेटा? हेनरीज लॉ काय सांगायचं? सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. सोल्युबिलिटी कोणाची? सोल्युबिलिटी गॅसची. कशामध्ये? लिक्विडची. ही काय बेटा? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाच्या प्रोपोर्शनल आहे? त्याच्या प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन. सो यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ही. प्रोपोर्शनलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण काय घेणार आहे? केएच. सो केएच इज नथिंग बट हेनरी कॉन्स्टंट. युनिट ऑफ केएच इज इक्वल टू एस अपॉन पी मीन्स मोल पर लिटर बार. लक्षात राहत आहे? ठीक आहे, मग आता हेनरीने काय सांगितलं बेटा? प्रेशर वाढलं, सोल्युबिलिटी वाढणार आहे. ठीक आहे, पण हे ऍप्लिकेबल झाले नाही गॅससाठी. कुठली गॅस आहेत? बघा 2 गॅस आहेत. ह्या 2 गॅस. पाणी घेतलं, पाण्यावर कुठली गॅस सोडली? एनएसटी म्हणजे कुठली गॅस बेटा? अमो. पाण्यावर कुठली गॅस सोडली बेटा? अमो. म्हणजे अमोनिया गॅस सोडली ती डिझॉल्व्ह होत नाही, तर ती स्वतःच रिॲक्ट करते. ती काय करते बेटा? रिॲक्शन दाखवते. डिझॉल्व्ह होणार आहे का? नाही. आणि CO2 गॅस सुद्धा डिझॉल्व्ह होत नाही, ती काय होती बेटा? रिॲक्ट होती आणि काय करते? कार्बोनिक ऍसिड तयार, H2CO2. सो हेनरी इज नॉट ऍप्लिकेबल फॉर दिस लॉ. हेनरी जो आहे हे हा 2 सोडून बाकी सगळ्यांना काय बेटा? ऍप्लिकेबल आहे. सो 1 मार्काला विचारतील हेनरी लॉ इज नॉट ऍप्लिकेबल टू. कुणासाठी नाही ऍप्लिकेबल? अमोनिया गॅस आणि CO2. ठीक आहे, हेनरी लॉ बरोबर आहे का चुकी? आपण बघूया काय सांगतो हेनरी. प्रेशर वाढलं, सोल्युबिलिटी वाढली. जेवढं जास्त प्रेशर असेल तेवढं जास्त विरघळतो म्हणता ना त्याने. ठीक आहे, मग उलट प्रेशर कमी विरघळणार आहे का तो? नाही ना. आणि बेस्ट एक्झाम्पल काय बेटा? कोल्ड ड्रिंक्स. जोपर्यंत त्याच्यावर टोपण आहे म्हणजे प्रेशर आहे ना, त्यामुळे गॅस आत आहे. टोपण काढा, प्रेशर रिलीज, गॅस राईट डिझॉल्व होईल का? बाहेर येते काय? ठीक आहे, इज 11. when bottles of drinks open, ठीक आहे, डिझॉल्व असलेली CO2 काय होते बेटा? बाहेर. टोपण आहे म्हणजे तिथं काय एक्झॅक्ट आहे? प्रेशर आहे. आणि त्यामुळं फोर्सफुली गॅस काय करते बेटा? CO2 त्याच्यामध्ये काय बेटा? रूम टेम्परेचरला सुद्धा त्याच्यामध्ये डिझॉल्व. कळतंय? ठीक आहे, आणि एक एक्झाम्पल दिलं बेटा, ऑक्सिजन. आपण रोज ऑक्सिजन इनहेल करतो हे माहिती आपल्याला. तो ऑक्सिजन कुठे जातो बेटा? ब्लड मध्ये. ब्लड मध्ये कोणासोबत रिॲक्ट करतो तो? HB. HBचा अर्थ काय? हिमोग्लोबिन. HBचा अर्थ काय बेटा? हिमोग्लोबिन. ठीक आहे, आपल्या बॉडीला पूर्ण सगळ्या सेलला द्यायचं आहे ना ऑक्सिजन. मग ते कोण देतं? ब्लड देतं. आणि त्या ब्लड मध्ये कोण आहे? हिमोग्लोबिन. ठीक आहे, पाण्यामध्ये ऑक्सिजन जास्त डिझॉल्व होत नाही. ऑक्सिजन लो सोल्युबिलिटी इन वॉटर. ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळतो का जास्त? नाही. ठीक आहे, सोल्युबिलिटी ब्लड एक्स्ट्रीमली हाय, पण ब्लड मध्ये जास्त विरघळतो. का बरं ब्लड मध्ये जास्त विरघळतो? कारण की तो ब्लड मध्ये कुणाशी रिॲक्शन करतो बेटा? हिमोग्लोबिन. किती लागतात? 1 हिमोग्लोबिनला किती ऑक्सिजन लागतात बेटा? 4. लक्षात ठेवायचं. 1 हिमोग्लोबिन इज जॉईन विथ किती ऑक्सिजनशी जॉईन होतो? 4. हे महत्वाचं बेटा. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट दिले. खूप बंद करून चालू पाहिजे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. आता काय वेपर प्रेशर काय आहे? 2 टर्म माहिती आहेत तुम्हाला. कुठले माहिती आहेत बेटा? सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. माहिती आहे त्या टर्म तुम्हाला? ठीक आहे, या पुढे टॉपिक मध्ये 1, 2 हे कन्सेप्ट येते. ठीक आहे, 1 फॉर सॉल्व्हंट. 1 कुणासाठी घ्यायचं बेटा? 2 फॉर सोल्यूट. 1 कुणासाठी घ्या? सॉल्व्हेंट. 2 कुणासाठी घ्या बेटा? सोल्यूट. ठीक आहे, कळते इथपर्यंत? ठीक आहे, आपल्याला काय बघायचं बघा? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विडचा अर्थ काय बेटा? सोल्युशन आहे. 2 कोण आहेत? सोल्यूट आहे आणि सॉल्ट. आणि दोन्ही सुद्धा कोण आहेत? लिक्विड. आणि बेस्ट एक्झाम्पल इथेनॉल आणि वॉटर. पाणी आणि दारू मिक्स केलंय. ठीक आहे, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी 1 कप दारू आहे, 1 कप पाणी, असं म्हणजे 1 कप इथेनॉल आहे, 1 कप वॉटर आहे. ठीक आहे, हे ठेवलंय आणि ह्याला मी झाकलेलं आहे. झाकून ठेवलं. तुमचं जर ऑब्झर्वेशन नीट असेल तर जर तुम्ही पाणी एका कळशीमध्ये भरून ठेवलं असेल बेटा, किंवा बाटलीमध्ये सुद्धा बेटा, नॉर्मल बाटली अर्धी असेल आणि बॉटल ठेवला असेल आणि 1-2 दिवसांनी बघितलं तर त्या बॉटलमध्ये असे वॉटर ड्रॉपलेट तयार झालेले असतात. बघा बरं आहे ना, वॉटरमध्ये काय झालेले असतात? वॉटर ड्रॉपलेट तयार झालो. मग ती वॉटर आपण ठेवताना तर नव्हती, कशा आले मग? तर ज्यावेळेस बॉटल अर्धी होती बेटा, ज्यावेळेस बॉटल अर्धी होती त्यावेळेस ह्या लिक्विडचे वेपर होते इथं.
वेपर होते का नाही? बॉटल बंद झाली. आता साईडनी काय करायली? थंड हवा लागायली. हवा काय लागायली? थंड हवा लागायली. आता थंड हवा लागल्यावर थंड हवा लागली. थंड हवा लागल्यावर काय होणार? ह्या वेपरचं काय होईल बेटा? लिक्विड होईल का नाही? आणि लिक्विड झाल्यावर हे लिक्विड इथं जमा होतं. दुसरा अजून एक बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही फ्रीज मध्ये बॉटल ठेवली, फ्रीज मध्ये बॉटल एकदम थंड, डीप फ्रीज मध्ये ठेवली, पाणी थंड झालं आणि बाजूला काढून ठेवलं, तर 1 मिनिटांनी त्या बॉटलवर सुद्धा काय होतं बेटा? ड्रॉपलेट जमा होतं खरी. पण ड्रॉपलेट कसं जमा झालं? तर ते पाणी तिथं जी होती ती काय होती? थंड होती. आणि बाहेरचं काय असणार आहे तिथं? जी काय तिथं वेपर होते, वॉटरची वेपर होते, आणि बाहेरची थंड हवा लागली म्हणजे तिथं काय झाले? ड्रॉपलेट्स तयार. तर इथं वेपर प्रेशरचा अर्थ समजून घ्या. इथं 2 लिक्विड घेतली, 2 लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स. हे लिक्विड काय तयार करते? वेपर तयार करते तुम्ही. त्यांची वाफ येईल नाही. टोपण लावले त्याला, बरं आहे ना? टोपण जर उघड असले तर ते वेपर विलाने उडून जाईल. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल बेटा पेट्रोल. ठीक आहे. समजा आपल्या क्लासच्या बाहेर पेट्रोल पडत असो, आपल्याला तिथून बघायची गरज आहे का बेटा? इथं बसल्यावर कळतं का नाही? कसं कळतंय? स्मेल येते. स्मेल काय येते? कारण की ते पेट्रोल खाली पडलंय आणि ते होलाटाईल आहे. कसं आहे बेटा? होलाटाईल. होलाटाईलचा अर्थ ते लगेच वेपर तयार करतं. लगेच काय तयार करणार आहे? ते वेपर. ते लगेच वेपर तयार करत असल्यामुळे ते पेट्रोल खाली पडले, ते वेपर सगळीकडे मिक्स झाले आणि आपल्याला कळलं. त्याला होलाटाईल लिक्विड म्हणायचं. कळते का? पेंट. पेंट बी लगेच कुठं द्यायला तर वास येतो का बेटा? त्याला होलाटाईल लिक्विड म्हणायचं. ठीक आहे. मग आता इथं लिक्विड घेतलंय, हे लिक्विड काय तयार करायला बेटा? वेपर्स तयार करायला. तो पण उघड असला तर हवेमध्ये मिक्स झाला असतो, पण आपण त्याला झाकून ठेवलंय. त्याला काय केलं बेटा? झाकून ठेवलंय. मग बाहेर जायला त्याला चान्स आहे का बेटा? चान्स आहे का बाहेर जायला? नाही. मग हे लिक्विड काय करेल? वेपर तयार करेल. वरनं कसली हवा लागली आहे? थंड हवा लागली. परत ह्या वेपरचं काय होणार आहे? लिक्विड. लिक्विडचं वेपर, वेपरचं लिक्विड, लिक्विडचं वेपर, वेपरचं लिक्विड. ठीक आहे. आणि असं करून त्यांच्यामध्ये काय होणार आहे? एक इक्विलिब्रियम. बरं आहे ना? या लिक्विडनी जे वेपर तयार केलेलं आहे ते वेपर ह्या लेअरवर एक प्रेशर क्रिएट करते आणि त्याला म्हणायचं आहे वेपर प्रेशर. त्याला काय म्हणायचं बेटा? वेपर प्रेशर. कन्सेप्ट कळते का तुम्हाला? वेपर प्रेशर. अजून एक दुसरं एक्झाम्पल, जर तुम्ही घरी गॅसवर पाणी वगैरे तापवत असाल बेटा, पाणी तापवायला ठेवले, त्याच्यावर ताटली ठेवली, ताटली उघडल्यावर त्याच्यावर ड्रॉपलेट दिसत नाही. बरं आहे ना? का बरं? वरनं थंड हवा लागलेली असते, वेपर्स येत असते आणि ते वेपर परत तिथं काय होते? कळते? सो बघा वेपर प्रेशर काय, त्यासाठी त्याने काय कन्सिडर करा म्हणजे सोल्युशन कन्सिडर करा. कसं बेटा? बायनरी. बायनरी म्हणजे किती जण असतील त्याच्यामध्ये? 2. कुठले कुठले? दोन्ही होलाटाईल. होलाटाईलचा अर्थ काय आला बेटा? दोन्ही काय करणार आहे? उडून जाणार. ठीक आहे. नाव काय दिलंय? A1 आणि 1. त्याला झाकून ठेवायचं आहे क्लोज्ड कंटेनर मध्ये. घ्यायचंय आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं. ठीक आहे. दोन्ही काय होती बेटा? वेपर तयार करतील. तो पण उघडा असलं तर उडून गेले असते, पण आता उडून जायला चान्स आहे का? नाहीये. झाकलेला काय? ते झाकल्यामुळे हे वेपर काय करतील? त्या खालच्या लिक्विडवर एक प्रेशर करतील. ठीक आहे. इव्हेंच्युअली अन इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश बिटवीन वेपर अँड. ठीक आहे. लिक्विड वेपर करायला, वेपर लिक्विड करायला, त्यांच्यामध्ये काय होईल? इक्विलिब्रियम होईल. बोथ कंपोनंट प्रेझेंट इन वेपर फेज. ठीक आहे. मग वरच्या मध्ये दोन्ही असणार, लिक्विड बी असणार आणि काय असणार बेटा? त्याचे वेपर सुद्धा असणार आहे. ठीक आहे. द पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट रिलेटिव्ह टू देअर मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन, द रिलेशनशिप गिव्हन बाय राउस. आता यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? हे रिलेशन कोण दिलंय? एका सायंटिस्टनी. त्याचं नाव काय होतं बेटा? राउस. आणि तो राउस लॉ आपल्याला काय करायचं बेटा? स्टडी करायचं. आता राउस लॉ काय सांगतो? राउस लॉ स्टडी करण्याआधी काही कन्सेप्ट माहित असणे गरजेचं आहे. मी काय सांगितलं बेटा तुम्हाला? 1 म्हणजे कोण? सॉल्व्हर. 2 म्हणजे कोण बेटा? सोल्व. ठीक आहे. आता इथं लक्षात ठेवायचंय, 0 वर असेल तर ते प्युअर साठी वापरावे. वर टर्म काय केली असेल बेटा? 0 केली असेल तर काय वापरा? प्युअर साठी. काय म्हणाले मी त्याला? प्युअर साठी. आता तुम्ही नीट समजून घ्या. समजा इथे मी काय घेतले बेटा? कंटेनर घेतले. ह्या कंटेनर मध्ये 2 कंपोनंट, 2 म्हणजे काय घेतले? एक आहे बेटा वॉटर, एक आहे इथेनॉल. ठीक आहे. दोघांना मिक्स केली. ह्यात पहिला होतं फक्त वॉटर, ह्यात पहिला काय होतं? फक्त एक. ठीक आहे. दोघांना झाकली. ठीक आहे. दोघांना झाकल्यावर अर्धा तासाने, 1 तासाने प्लेट उघडली. लगेच वास कशात येईल बेटा? वॉटर मधनं येईल की एथेनॉल मधनं येईल? बरोबर आहे. ह्याच्यावर काय कळायला आपल्याला? जास्त वेपर कुणाचे असतील? इथेनॉल. एवढं माहितीये? वेपर जर इथेनॉलचे जास्त असतील तर प्रेशर सुद्धा कुणाचं जास्त असेल? इथेनॉलचं. बरोबर आहे. ठीक आहे. फक्त वॉटरचं प्रेशर आहे, त्याला म्हणूया T0. फक्त इथेनॉलचं आहे, ते म्हणूया T0. T0 कुणासाठी? प्युअर साठी. T0 कुणासाठी बेटा? प्युअर साठी. कळते प्युअर साठी म्हणजे? ठीक आहे. आता आपले महत्वाचं आपल्याला अंडरस्टँडिंग काय बेटा? सोल्युशन केलंय. ठीक आहे. काय केलं बेटा? सोल्युशन. आपल्या अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे. समजा मी इथेनॉल मिक्स केलं बेटा 30%. किती मिक्स केलं इथेनॉल? 30. आणि 70% काय बेटा? पाणी. 70% काय बेटा? पाणी. आता यावर सोल्यूट सॉल्वंट सांगा मला. सोल्यूट कोण असेल? इथेनॉल. सॉल्वंट कोण असेल? वॉटर.
बरोबर आहे. काय कमी जास्त आहे त्याच्यावर ठरवलं. आता हे दोघांना मिक्स केले, क्वांटिटी मेन्शन केली आहे. आता हे काय तयार झालं? सोल्युशन. सोल्युशन झाल्यावर परत ह्याला झाकले मी. त्याला झाकले. मग ह्यांचं काहीतरी वेपर प्रेशर असेल की नाही? हे काहीतरी वेपर प्रेशर असेल का नाही? आता ही जी वरची लेअर आहे, त्या वरच्या लेअरमध्ये 2 कॉम्पोनंट असतील. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे इथेनॉलचं, हे पाण्याचं, इथेनॉलचं पाण्याचं, इथेनॉलचं पाण्याचं, इथेनॉलचं पाण्याचं. बरोबर आहे. वरची लेअर दोघांची असेल का नाही? इथं तशी शेअरिंग होती का? वरची पूर्ण इथेनॉल वर येतं, वॉटर वर येत होतं. दोन्ही मिक्स केल्यावर लेअर काय होईल? डिस्ट्रीब्यूट होईल का नाही? ठीक आहे. आता ह्यांचं काय येईल बेटा? वेपर प्रेशर येईल. ते कन्सिडर करूया फक्त पीने. फक्त कशाने करायचं? कळतंय का? प्युअर असल्यावर काय म्हणायचं? 0 वापरायचे. प्युअर असल्यावर काय करूया? 0. आणि नाही आहे, साधा असेल तर फक्त पी, आणि त्या पी ला म्हणायचं आहे पार्शल वेपर प्रेशर. पार्शल म्हणजे अर्ध, माहिती आहे ना? पार्शलचा अर्थ काय? अर्ध वेपर प्रेशर. 1 कुणासाठी? सॉल्युट साठी. 2 कुणासाठी बेटा? सॉल्व्हंट. हे कुणासाठी? 1 आहे ना, सॉल्व्हंट साठी. आणि हे कुणासाठी बेटा? सॉल्युट. आता राऊट्सला तेच केलं. काय केलं? दोघांना मिक्स केलं. कुणाचं वेपर प्रेशर किती आहे? काय सांगितलं. आणि त्याच्या मते बेटा पार्शल वेपर प्रेशर जे आहे हे इक्वल आहे. कुणाच्या इक्वल आहे? त्याच्या प्युअर वेपर प्रेशरच्या आणि त्याच्या मोल फ्रॅक्शनच्या. 0 म्हणजे काय सांगितलं बेटा मी? प्युअर सांगितलं. काय नाही म्हणजे काय बेटा? पार्शल. कुठं लिहिलंय? P1 P2 पार्शल दिलं नाही का? हा, इथं फक्त पी म्हणजे काय बेटा? पार्शल. याच्यावर स्टेटमेंट करायचं. काय सांगायचं? द पार्शल वेपर प्रेशर. बरोबर आहे ना? फक्त हे आहे म्हणजे पार्शल. पार्शल वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन अँड प्युअर वेपर प्रेशर. मग 1 सॉल्व्हंट साठी, 2 कुणासाठी असेल बेटा? सोल्युशन. राऊस लॉ काय सांगतोय बघा? स्टेट दॅट. काय स्टेट करते? पार्शल वेपर प्रेशर. बघा, पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कॉम्पोनंट, कुठलाही कॉम्पोनंट असेल, इज इक्वल कुणा एवढा आहे बेटा? त्याच्या वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाय करायचं कशाने बेटा? त्याच्या मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन टर्म आठवते बेटा तुम्हाला? मोल फ्रॅक्शन आठवते का? ठीक आहे. मोल फ्रॅक्शन कशाने काढतो बेटा आपण? मोल फ्रॅक्शन दाखवतो आपण एक्स. मोल फ्रॅक्शन कशाने दाखवतो? एक्स. काय सांगतो बेटा? एक्स कशासाठी? नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. आठवते बेटा? मोल फ्रॅक्शन कसं काढलं होतं आपण 11वीला? नंबर ऑफ मोल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल. ठीक आहे. सॉल्व्हंट साठी किती घेणार? 1. सो मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्व्हंट. x2 काय येईल बेटा? N2 N1 प्लस, हे आपण 11th स्टँडर्डला बोलू. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला? 3 मार्काला क्वेश्चन विचारले. स्टेट राऊट्स लॉ. काय सांगायचं? राऊट्स लॉ स्टेट द्या. काय सांगतो? स्टेट दॅट पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कॉम्पोनंट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. कन्सिडर करा. काय कन्सिडर? 2 लिक्विड A1 अँड A2. P1 P2 इट्स पार्शल वेपर प्रेशर. X1 X2 इट्स मोल फ्रॅक्शन. P1 0 P2 0 काय सांगायचं? इट्स प्युअर वेपर प्रेशर. आणि हे इक्वेशन मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. ठीक आहे. मग आपण डाल्टन लॉ सुद्धा बघितले. आठवत आहे का डाल्टन लॉ? आठवत आहे ना? काय सांगतो बेटा राऊट्स लॉ? P1 इज इक्वल टू X1 इंटू P1 P2 इज इक्वल टू X2 P2. ठीक आहे. डाल्टन लॉ काय सांगतो बेटा? टोटल वेपर प्रेशर. टोटल प्रेशर कुणाचं असणार आहे? नंबर ऑफ कॉम्पोनंटचं. किती आहे तेवढा असणार ना टोटल प्रेशर. सो दोघांना प्लस करा. काय ते बेटा? P इज इक्वल टू X1 P1 0 X2 P2. X म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन टोटल किती असतं? X1 प्लस X2 किती असतं बेटा? 1. हा प्लस आहे तिकडे गेला काय बेटा? फाईन. सो X1 इज इक्वल टू 1 मायनस X2. सो ह्या X1 च्या जागी काय ठेवते बेटा? हिंटा. सो P इज इक्वल टू काय बेटा? 1 मायनस X2 P1 0 X2 P2. ठीक आहे. मल्टिप्लाय करून दिलं तर त्या P1 0 मायनस P X2 0 प्लस X2. बरोबर आहे. इकडे मल्टिप्लाय केलं आहे. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं, इथं बरोबर आहे. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर असाच आहे. प्रेशर किती येईल बेटा? P2 मायनस P1 इंटू मोल फ्रॅक्शन. कुणाचं मोल फ्रॅक्शन? 2चं मोल फ्रॅक्शन इंटू. दिस इज द स्टेटमेंट ऑफ राऊस. ठीक आहे.
मग जर आपण ग्राफ काढला, कुणाचा ग्राफ काढला बेटा, हा P म्हणजे काय, टोटल प्रेशर, X2 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मी किती काढले ते माहितीये ना, त्यांचा जर ग्राफ काढला आपण, तर हा ग्राफ तिथनं पास होतो बेटा, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. सीधीला विचारते ग्राफ, कुणाचा ग्राफ, प्रेशर आणि मोल फ्रॅक्शनचा ग्राफ असेल तर काय तुमचं मॅथ्स मध्ये काय असते, y = mc² ना, काय असते, मॅक्स प्लस असंच असते ना ग्राफ मॅथ्स मध्ये, बरं आहे ना, y = mx + c असते ना, हा ना, काहीतरी बना, हा ना, तो y काय इथं बेटा, p, m म्हणजे हा स्लोप येईल नाही, हा x म्हणजे हा काय असणार, आणि c म्हणजे काय असते ना, इंटरसेप्ट असते ना, शिकता ना मॅथ्स, माहित नाही नावाला काय, ठीक आहे. सो दिस इज द राऊट्स लॉ. सो स्टेटमेंट विचारतील बेटा राऊट्स लॉ 3 मार्काला, काय सांगा तुम्ही काय काय लिहिलं बेटा राऊट्स लॉ मध्ये. फर्स्ट काय इट इज अ स्टेटमेंट, 1 कुणासाठी, सॉल्व्हंट, 2 कुणासाठी, सोल्यूट, 0 कुणासाठी, प्युअर साठी, x कुणासाठी, मोल फ्रॅक्शन साठी, ठीक आहे. सो राऊट्स लॉ काय सांगतो बेटा, पार्शियल वेपर प्रेशर, बरोबर आहे ना, काय सांगतो बेटा तो, पार्शियल वेपर प्रेशर, पार्शियल म्हणजे 2 मिक्स केल्यावर जे वेपर प्रेशर येते ते अर्धवट वेपर प्रेशर, ठीक आहे. सो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ व्होलाटाइल कॉम्पोनंट इज इक्वल टू, हे काय बेटा, इक्वल आहे म्हणताय, कशाची इक्वल आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. सो कन्सिडर 2 volatile component A1, A2. Its partial pressure P1, P2. Mole fraction X1, X2. Pure vapor pressure P1 0, P2 0. According to Rolle's law काय सांगायचं, P1 is equal to X1, P1 0, P2 is equal to X2, P2 0. But we know according to Dalton total pressure काय करतो, P1 plus P2. P1 ची व्हॅल्यू लिहा, P2 ची व्हॅल्यू लिहा. बट वी नो मोल फ्रॅक्शन काय, X1 plus X2 is equal to काय असते बेटा, 1 असते. मोल फ्रॅक्शन काय सांगतो, X1 plus X2 काय असतो बेटा, 1. सो X1 is equal to हा प्लस इकडे गेला काय झालं बेटा, मायनस, मायनस टर्म करा, X1 च्या जागेत ठेवा, फायनल इक्वेशन काय आलं बेटा, ठीक आहे. हे दोन्ही तर कॉन्स्टंट आहे, P2 आणि P1 सगळे काय आहेत बेटा, कॉन्स्टंट, आणि त्यामुळं ग्राफ काढला कुणाचा, P वर्सेस X2, हा काय येतो बेटा, स्ट्रेट, कळतंय का, ठीक आहे. हे जे सांगितलं याने कोण सांगितलं, हे सगळं कोणी सांगितलं, राऊटने सांगितलं ना, हे सांगितलेलं जे आहे सोल्युशन जर ऑबे करत असेल तर त्याला आपण आयडियल सोल्युशन म्हणायचं, काय म्हणायचं बेटा त्याला, आयडियल सोल्युशन. झाले ना आयडियल गॅसेस, नॉन आयडियल गॅसेस, कुठलं इक्वेशन आपलं आयडियल इक्वेशन, हा आयडियल गॅस इक्वेशन कुठलं आहे, PV इज इक्वल टू NRP, 11th बघितलंय ना, ठीक आहे. इथं आयडियल सोल्युशन ते गॅससाठी होतं ना, कुणाला आयडियल सोल्युशन म्हणायचं, आयडियल म्हणजे बेस्ट सोल्युशन, जे राऊट्स लॉ फॉलो करते त्याला काय म्हणायचं बेटा, आयडियल सोल्युशन. जे फॉलो करत नाहीत त्याला काय म्हणायचं बेटा, नॉन आयडियल सोल्युशन. बघा आयडियल सोल्युशन ऑबे राऊट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, कुठला कॉन्सन्ट्रेशन असू दे, डायल्यूस असू दे, कॉन्सन्ट्रेटेड असू दे, सॅच्युरेटेड असू दे, सुपर सॅच्युरेटेड असू दे, त्याला तू काय ऑबे करणार आहे बेटा, राऊट्स. दुसरं आता याचं म्हणणं काय, तुम्ही समजून घे बेटा, ठीक आहे. सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये मी काहीतरी ऍड केलं, मग अशी काय शिकलं बेटा, काहीतरी हीट बाहेर पडेल, काहीतरी हीट ऍब्सॉर्ब होईल, एक कॉम्पोनंट दुसऱ्यामध्ये मिक्स केल्यावर काय होईल, एकतर एक्झोथर्मिक रिएक्शन होईल किंवा एंडोथर्मिक. ह्याने म्हणते तसं काहीच होत नाही, काय म्हणते बघा, नो हीट इव्हॉल्व ऑर ऍब्सॉर्ब, 2 कॉम्पोनंट मिक्स करा, काही हीट बाहेर पडणार नाही, काही हीट ऍब्सॉर्ब होणार नाही. सो डेल्टा H मिक्सिंगची काय असणार आहे, 0. कुणासाठी, आयडियल सोल्युशन साठी, असलं परफेक्ट सोल्युशन ज्याला काही मिक्स केला काही होत नाही, ना हीट बाहेर पडती ना हीट ऍब्सॉर्ब होत, ठीक आहे. सो आयडियल सोल्युशन साठी डेल्टा H काय असणार आहे, 0. पुढं आपल्या अंडरस्टँडिंग 50 ml इथेनॉल आहे, 50 ml वॉटर आहे, ठीक आहे. पाणी आहे, पाण्यामध्ये इथेनॉल मिक्स केलं, आपण किती किती घेतलं होतं बेटा, 50 ml घेतलंय, 50 ml पाण्यामध्ये 50 ml इथेनॉल घातल्यावर 100 ml व्हावं का नाही, यांनी म्हणते नाही होत, 50 ml असेल, दुसरं 50 ml राहतं किती ते 50 ml. बघा देयर इज अ नो व्हॉल्यूम चेंज, व्हॉल्यूम चेंज होणार आहे का, नाही. वेन 2 कॉम्पोनंट फॉर्मिंग आयडियल सोल्युशन, 2 कॉम्पोनंट घ्या, 50 ml चे त्यांना मिक्स केला, येणारा सोल्युशन किती असेल, 50 ml. व्हॉल्यूम किती असणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम किती झालाय, 0च. असं असू शकतं का बेटा, नाही ना, त्याच्याकडेच असणार आपलं सोल्युशन. सो हे काय आहे बेटा, आयडियल सोल्युशन. दस व्हॉल्यूम ऑफ आयडियल सोल्युशन इक्वल, व्हॉल्यूम काय असेल बेटा, इक्वल आहे कुणाच्या, सम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द कॉम्पोनंट टेकन फॉर द मिक्स, त्याचं जे असणार आहे त्याच्यामध्ये असेल असतं ना. सो डेल्टा व्ही इथं सुद्धा काय बेटा, 0, ठीक आहे. त्यानंतर इन आयडियल सोल्युशन सोल्यूट सॉल्व्हंट, सॉल्व्हंट सोल्यूट, सोल्यूट इंटरमॉलिक्युलर इंट्रॅक्शन कंपॅरेबल, त्यांच्यामध्ये इंट्रॅक्शन काय असेल बेटा, कंपॅरेबल, त्याच्या रिलेटेड काय असणार आहे, इंट्रॅक्शन असेल. आणि वेपर प्रेशर हे काय असणार आहे, ऑलवेज लाय बिटवीन प्युअर कॉम्पोनंट, जे प्युअर कॉम्पोनंट आहे त्याच्या आणि त्याच्यासारखंच काय असणार आहे त्याचं
वेपर प्रेशर जे दाखवले ग्राफ 2.2 इथे. मग अशी म्हणलं ना स्ट्रेट लाईन येते ग्राफ बेटा, हे बघा अशी स्ट्रेट. असा म्हणजे असाच येणार, असं होणार नाही. एक हे केलंय हे वेपर प्रेशर असं चेंज झालंय, किंवा असं सुद्धा होऊ शकतं ना, कमी सुद्धा होऊ शकतं ना. नाही, स्ट्रेट मध्ये स्ट्रेटच येईल असं त्याचं मार्क. मग असा कोण आहे मॅडम, जसं काहीच असं चेंज होत नाही. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. कुठलं एक्झाम्पल आहे बघा, बेन्झिन अँड टोल्यूएन. बेन्झिन टोल्यूएन मिक्स करा, ना हीट बाहेर पडती ना हीट ऍब्सॉर्ब होती, ना व्हॉल्यूम चेंज. सो एक्झाम्पल ऑफ आयडियल सोल्युशन कुठलं आहे बेटा, बेन्झिन. कुठलं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू, बेन्झिन. नॉन आयडियल उलट आपले सगळे सोल्युशन. ठीक आहे, जे काय करत नाहीत आपण फॉलो करतो कुणाला नाही ना, कुणाचंच ऐकत नाही. तसं हे जे रोड्स लॉ ऑबे होत नाहीत त्याला काय म्हणा बेटा, नॉन आयडियल सोल्युशन. ते सोल्युशन मिक्स करताना एकतर हीट बाहेर पडेल किंवा हीट काय करेल, ऍब्सॉर्ब. वेपर प्रेशर जे आहे ते हायर असेल किंवा लोअर असेल. दाखवलं इथे डायग्राम बेटा. ठीक आहे, हे कसलं दाखवलं बेटा डेफिनेशन, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हचा अर्थ काय बेटा, ज्यावेळेस दोन सोल्युशन मिक्स केले त्यावेळेस वेपर प्रेशर काय झालंय, वाढलंय, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. खरं असं आहे का नाही, पण आता कसं झालं बेटा, असं वाढलंय. ठीक आहे, वेपर प्रेशर वाढलं असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. वेपर प्रेशर कमी सुद्धा होऊ शकतं, त्याला काय म्हणायचं बेटा, नेगेटिव्ह डेव्हिएशन. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक्झाम्पल लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल बघा कुठलं कुठलं दिलेत. इथेनॉल, ऍसिटोन. इथेनॉल आणि ऍसिटोन मिक्स केलं, वेपर प्रेशर काय होईल बेटा, वाढेल. दुसरं कार्बन डायसल्फाइड आणि ऍसिड. पेपरला एक्झाम्पल पडतील बेटा सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू. पॉझिटिव्ह केडी काय पडत नाही. सो पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे कोण आहेत बेटा, दोन. कुठले कुठले, इथेनॉल आणि ऍसिटोन. दुसरं कोण आहे, कार्बन डायसल्फाइड आणि ऍसिड. हा, अशी कुठली सोल्युशन आहेत मॅडम ज्यांना दोन मिक्स केल्यावर वेपर प्रेशर कमी होत आहे, त्याला म्हणायचं नेगेटिव्ह डेव्हिएशन. बघा कमी झाले का नाही वेपर प्रेशर, त्याला म्हणायचं नेगेटिव्ह डेव्हिएशन. ठीक आहे, एक्झाम्पल इथं आहे बघा, फिनॉल अँड एनिलीन. नेगेटिव्हचे एक्झाम्पल कुठले आहेत बेटा, फिनॉल अँड एनिलीन. आणि पुढचे एक्झाम्पल कुठले आहे बेटा, क्लोरोफॉर्म अँड ऍसिड. पुढचं एक्झाम्पल कुठलं आहे, क्लोरोफॉर्म अँड ऍसिड. कळाली इथपर्यंत, राऊट्स लॉ कळालाय बेटा.